नमस्कार. आपल्यासोबत आहे हार्दिक जाधव. अस्तित्वमध्ये आपल्याला दिसणार आहे तो नवीन नाटकामध्ये भरत जाधव यांच्यासोबत, चिन्मयी राघवन यांच्यासोबत. सो हार्दिक, कसा अनुभव आहे भरतदादांसोबत काम काम करायचा? ॲक्च्युली खूप एक्सायटिंग अनुभव आहे आणि म्हणजे जितकं त्या व्यक्ती भरत जाधव म्हणा किंवा चिन्मयताई म्हणा, हे जितके एक्सपिरियन्स कलाकार आहेत, जितके मजलेले कलाकार आहेत व्यावसायिक रंगभूमीवरती, तितकेच ते माणूस म्हणून इतके ग्रेट आहेत ना, की त्यांनी हे जे दडपण आहे आमच्यावरती, म्हणजे मी आणि सलोनी नवोदित कलाकार म्हणून काम जरी करत असलो तरी त्यांनी कुठेच ना ते दडपण कुठे आमच्या दोघांवरती जाणवू दिलं नाही. त्याच्यामुळे आम्ही खूप फ्री झालो त्यांच्याबरोबर आणि ना त्याच्यामुळे आमच्यातला अभिनेता, आमच्यातलं कॅरेक्टर हे काढणं खूप सोपं झालं दिग्दर्शकाला आणि त्याच्यामुळे आम्ही खूप लीलया काम करू लागलो त्यांच्याबरोबर. म्हणजे कुठेच त्यांनी असं की आम्ही भरत जाधव आणि आम्ही चिन्मयी सुमेध, अजिबात नाही. म्हणजे त्यांनी आम्हाला अक्षरशः लहान मुलासारखं जपलंय आणि अजूनही जपतात आहेत. त्यामुळे काहीच वाटलं नाही त्यांच्यावर त्या बाबतीत. दडपण हे नंतर नंतर निघून गेलं. आधी तू नाटक केलंय व्यवसाय, की हे पहिलं नाटक आहे तुझं? तसं पाहिलं तर ॲज अन ॲक्टर म्हणून व्यावसायिक रंगभूमीवरचं हे पहिलंच माझं नाटक. ह्याच्या आधी मी केदार शिंदेकडे ॲज अन असोसिएट डायरेक्टर म्हणून काम केलं आहे. पण कुठेतरी भरत सरांनी माझं ऑफसेट काम आणि ऑनसेट काम पाहिलं आहे. त्यामुळे कुठेतरी त्यांना एक कॉन्फिडन्स होता की हार्दिक हे काम करू शकेल. आणि लेटर ऑन जेव्हा स्वप्नीलकडे ही गोष्ट गेली आणि स्वप्नीलने सांगितलं की एकदा आपण रीडिंग करूयात आणि रीडिंगमध्ये त्याला एक वेगळा कॉन्फिडन्स आला आणि नो डाऊट त्याने ह्या सगळ्या प्रोसेस दरम्यान माझ्यातला त्याला जो पाहिजे अभिनेता तो त्याने काढला आणि तो कुठेतरी मला असं वाटतं हे सगळं श्रेय हे स्वप्नीलचं आहे ह्या बाबतीत. तुझ्या व्यक्तिरेखेबद्दल सांग ना नाटकामधल्या. बेसिकली मी भरत जाधव आणि चिन्मयताईंचा मुलाचा रोल करतोय, मयूर संतोष हसोळकर. आणि बेसिकली ना काय असतं की आपण आई वडिलांबद्दल एक कुठेतरी ना आई वडील आणि मुलगा यांच्यामध्ये एक वितुष्ट असतो अननोईंगली आणि कुठेतरी आपल्याला कळत नाही की हा वितुष्ट आपण खूप एक्सप्रेस होतो आई वडिलांसमोर आणि त्याच्यामुळे नात्यांमध्ये असलेलं ना जे दुरावा आहे ना खूप वाढत जातो. पण हे सांगणारं नाटक आहे की हा दुरावा जरी असला तरी हे नातं आहे. अस्तित्व याची टॅगलाईन अशी आहे की अपेक्षांच्या गर्दीत हरवलेल्या नात्यांचं अस्तित्व. म्हणजे या टॅगलाईनमध्येच एव्हरीथिंग आहे की आपण खरंच अपेक्षांच्या मागे ना भरकटत फिरत असतो, पण त्याच्यामध्ये ना आपण नात्यांना विसरून जातो. आणि हे कुठेतरी आई वडील आणि ह्या मुलाचं आणि त्या मुलीचं एक हरवलेलं नातं, अस्तित्व, त्याचं अस्तित्व करणारं हे नाटक आहे. त्यामुळे खूप हे प्रत्येकाला एक रिलेटेबल नाटक आहे. आता तू म्हणास की तू आधी केदार शिंदेसोबत काम केलेलं हो, आहे हो. असोसिएट Yes, डिरेक्टर. yes. म्हणजे तू भरत जाधव सरांना कॉमेडी रोल्स मध्ये जास्त बघितलंय. अधांतर खूप जुनं खूप आपण जुनं सिनेमा जुनं बघतो. डेफिनेटली. तर मग आता तुझा हा अनुभव कसा सिरियस गंभीर नाटकांमध्ये नाटकात पहिल्यांदा आता भरत जाधव सरांना बघायचा अनुभव तुझा कसा? ॲक्च्युली मी भरत सरांबरोबर खूप आधीपासून काम केलंय आणि कसं होतं ना, आपल्याला असं दिसतं की तो विनोदी अभिनेता म्हणून सगळ्यांना प्रचलित आहे, पण तो विनोद सुद्धा करताना तितकाच तो माणूस सिरियस असतो. ऑफ स्क्रीन त्याला जर विनोद सादर करायचा आहे ना, तो तितकाच माणूस सिरियस असतो, म्हणून तो तितक्या कन्व्हिक्शनने तो विनोद सादर करू शकतो. त्यामुळे त्याच्यातला हा जो सिरियसनेस आहे ना, हाच सिरियसनेस फक्त तो नाटका स्वरूपात हा प्रेक्षकांसमोर आणतोय. आणि मला असं वाटतं त्याच्यामुळे त्याच्यातला हा मजलेला कलाकार लोकांसमोर येईल की हा फक्त विनोदी कलाकार नाही आहे, हा विनोदी फक्त अभिनेता नाही आहे, हा एक परिपूर्ण अभिनेता आहे जो मी ऑफस्क्रीन खूप पाहिला आहे. कारण का केदार शिंदेबरोबर वगैरे काम करताना विनोद सादर करायचा आहे, पण तो तितक्याच कन्व्हिक्शनने गेला पाहिजे ह्याच्या बद्दल असलेला दोघांचाही सिरियसनेस मी पाहिला आहे. आणि हाच सिरियसनेस कुठेतरी आपण ह्या नाटकाच्या स्वरूपाने आपण बघणार आहोत. नाटकाबद्दल थोडंसं सांग ना, एक प्रेक्षकांना एक हिंट दे ना, काय नाटकात बघायला मिळणार आहे? नाटक हे सर्वस्व म्हणजे आपण हे प्रत्येक घरातल्या व्यक्तींचं नाटक आहे. आई वडिलांचं नाटक आहे, मुलींचं नाटक आहे. काय म्हणतात ना, एका प्रत्येक व्यक्तीला हे भिडणारं नाटक आहे. बिकॉज जसं मी मगाशी बोललो की ना, आई वडिलांमध्ये आणि मुलांमध्ये एक जनरेशन गॅप असतो, एक वितुष्ट निर्माण झालेला असतो. हा वितुष्टाचं नाटक आहे. पण ना ते वितुष्ट आमच्या दिग्दर्शकाने आणि आमच्या लेखकाने इतक्या छान पद्धतीने मांडलंय ना की त्याच्यातला ओलावा सतत जाणवतो प्रत्येक वेळेस. आणि तो ओलावा प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक प्रेक्षकांना हा प्रत्येक क्षणाक्षणाला जाणवेल की अरे हां, मी असाच आहे. आणि हेच त्याचं म्हणजे सामान्य माणसांचं, सामान्य व्यक्तींचं, सामान्य नात्यांचं भाष्य करणारं हे नाटक बोलायला हरकत नाहीये. भरत जाधव सरांबरोबर म्हणजे तू बरीच वर्ष ओळखतोस त्यांना, म्हणून मी त्याने विचारते की त्यांच्याबद्दल एक अशी आठवण गोड कुठली आहे जो तुला एक किस्सा असा सांगावा असं वाटतो? मी मगाशी जसं बोललो ना की भरत जाधव सर आणि केदार शिंदे सर, खो खोच्या वेळेसची गोष्ट ॲक्च्युली. खो खो सिनेमा आम्ही करत होतो आणि
खो खो सिनेमा करताना भरत जाधव सर असे होते की अरे मला इतकं काम करायचं आहे, कारण का त्या नाटकामध्ये संजय नार्वेकर सरांनी आधी काम केलेलं आणि ह्याचं आपण कारण का कुठेतरी ती छबी भरत सरांची जबाबदारी होती की ती छबी खोडून आपल्याला ह्या गोष्टी पुढे सादर करायच्या आहेत आणि तो विनोद सादर करायचा आहे. सो भरत जाधव आणि केदार सरांमध्ये ना खूप मोठा वाद झालेला ऑन सेट आणि आम्ही सगळे टेन्समध्ये होतो की बाप रे आता संपला विषय. आणि तो फक्त आणि फक्त हा वाद इतका सिरियसली फक्त विनोद सादर करण्याबाबतीतच होता. म्हणजे मी त्यावेळेस शॉक असं झालो की म्हणजे आपण सादर काय करणार आहोत विनोद आहे, पण त्याच्यासाठी इतका सिरियसनेस इतकं. आणि ते दोघेही आपापल्या व्हॅनिटीत निघून गेले. आता ह्यांना कोण समजवणार, कारण का एक केदार शिंदे एक भरत जाधव बॉस. शेवटी त्यांच्यातला जो सजगपणा असतो, त्यांच्यातला जो कलाकार असतो, त्यांच्यातला जो अभिनेता असतो, त्यांच्यातला जो दिग्दर्शक असतो ना, तो बाहेर आला आणि त्यांनीच एकमेकांना मिठी मारली आणि म्हणाले की चल करूयात. आणि हा किस्सा तुम्हाला सांगून जातो की विनोद सादर करण्यासाठी सुद्धा सिरियसनेस असावा लागतो, तो गांभीर्य असावं लागतं. आणि हे सतत ते लोक पडद्यामागे ना सांभाळतात, म्हणून पडद्यावरती तो तितकाच चांगला विनोद तुमच्यासमोर मांडू शकतात. आणि दौऱ्याला कसे असतात भरत सर? म्हणजे भरत आता दौऱ्यामध्ये कसे असतात? म्हणजे खूप फनी किंवा असे गंभीर स्वतःमध्येच? नाही भरत सर ना दौऱ्यामध्ये येतं. मी खूप लहानपणापासून पाहिलंय, आधीपासून पाहिलंय. भरत सर दौऱ्यामध्ये इज लाईक अ चिल गाय. म्हणजे ते कधीच तुम्हाला अडवत नाहीत कुठल्याच गोष्टींना. ते स्वतःमध्ये पण इतके रममाण असतात आणि ते स्वतःला म्हणजे प्रत्येक व्यक्तीला आपापलं करतात. त्यामुळे त्यांच्याबद्दल असं वाटतच नाही की हा भरत जाधव आहे, अरे हा चल रे हा आपलाच माणूस आहे, इतकंच आपलंसं करतात. कुठल्याही छोट्यातल्या छोट्या व्यक्तीला किंवा मोठ्यातल्या मोठा व्यक्ती जरी असला ना, तरी त्याला ते इतकं आपलंसं करतात ना. आणि त्याच्यामुळे आपण कुठेच असं वाटत नाही की हा माणसाबद्दल काही वाईट येऊच शकत नाही, भावनाच येऊ शकत नाही, इतकं ते आपलंसं करतात सर.